राणासाठी मुंबई आणि दिल्लीत 2 ठिकाणी कोठड्यांची सिद्धता। मुंबईत आर्थर रोड कारागृहात कसाबच्याच कोठडीत राणाला डांबण्याची शक्यता। मुंबईतच खटला चालवण्याची शक्यता। गर्भवती मृत्यू प्रकरणी धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सरकारला सादर। महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालाची प्रतीक्षा। दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका। 2 दिवसात 22 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा। मोदी शहांचे विरोधक संजय जोशींच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीची समर्थकांची मागणी। दिल्लीत घोषणाबाजी। अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन। सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा। खरगे राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित। देशात वक्फ कायदा लागू। केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी। वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक। जाळपोळीनंतर तणाव। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग। जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार पतधोरण आढावा बैठकीचा निर्णय। रेपो रेटमध्ये पुन्हा पाव टक्क्यांनी कपातीची शक्यता। घरगुती वापराच्या एलपीजी पाठोपाठ आता सीएनजी आणि पाईप गॅसही महागला। सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी तर पाईप गॅसमध्ये 1 रुपयांनी वाढ। पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर 7 जणांकडून लैंगिक अत्याचार। राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह 7 जणांना अटक। इंस्टाग्रामवर पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षांखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी। 18 वर्षांखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडून नियमात बदल। आयपीएलमध्ये अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सची बाजी। कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव। रहाणे आणि रिंकू सिंगची खेळी व्यर्थ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।